पुरणपोळी आपला पारंपरिक पदार्थ फारसा कोणाला बनवायला आवडत नाही, कारण फार खटाटोप करावा लागतो. चला तर मग सोप्या पद्धतीने जाणून घेऊया. मी नेहमी डाळ भिजत घालायला विसरते, त्यामुळे मी नेहमी या पद्धतीनेच पोळ्या करते. हां, फक्त शिट्ट्या जास्त कराव्या लागतात, एवढंच काय ते. छान शिजली डाळ की गाळायचं, गूळ टाकून मिक्स करायचं, जायफळ वेलची पूड घालायची आणि पुन्हा मिक्स करायचं आणि घट्ट होईपर्यंत मंद आचेवर ठेवायचं आणि मग ते पुरणाच्या गाळणीतून बारीक करून घ्यायचं. कोणी कणिक मळून पाण्यात भिजवून ठेवायची कन्सेप्ट काढली माहीत नाही, पण खरंच खूप छान कल्पना आहे आणि पोळ्याही मऊसूत होतात. तेल न लावता कणिक मळून पाण्यात ठेवायची आणि पाणी गाळून छान मळून मग तेल लावायचं आणि जितका कणिक त्याहून थोडा कमी पुरण घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं. कडा जाड वाटल्या की तिकडून हळूहळू लाटणं फिरवायचं. अगदी जाडीने आणि पातळीने अगदी मीडियम अशी पोळी लाटायची आणि तिला फार नाचवायची नाही, चपातीसारखी हलक्या हाताने लाटत राहायचं आणि मग त्याच हलक्या हाताने त्यावर टाकून 2-3 वेळा फिरून भाजून घ्यायची. अशी टम्म फुगली की हळूच जी बाजू फाटलेली आहे असं वाटलं ती बाजू आत घालायची आणि पोळी आपली तयार आहे.